नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, निवृत्ती वेतन धारकांसाठी एक मोठी बातमी. निवृत्ती वेतन धारकांना 2% महागाई भत्ता मंजूर करण्याबाबत एक मोठी अपडेट पुढे आली आहे. जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, निवृत्ती वेतन धारकांना 2% वाढीव महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा अशी मागणी बृहमुंबई पेन्शनर असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाढत्या महागाईमुळे निवृत्ती वेतनातून दैनंदिन खर्च भागवणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्ता तातडीने रोखीने मंजूर करावा अशी विनंती असोसिएशनने केली आहे. राज्य शासनाने 19 मेच्या शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई वाढीच्या थकबाकीची रक्कम मंजूर केली आहे. शासनाने 11 मे 2026 रोजी IAS अधिकाऱ्यांसाठी 1 जानेवारी पासून 2% महागाई भत्ता वाढवला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे विचार करून त्यांना देय असलेला 2% वाढीव महागाई भत्ता त्वरित रोखीने मंजूर करावा अशी विनंती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीराम गवडी, कार्यभार रघुनाथ मोहिते यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मित्रांनो, ही माहिती आपल्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. धन्यवाद.